आज आपण करणार आहोत पीनट बटर, तेही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने. अगदी 2 ते 3 मिनिटात तयार होतं आणि बघा त्याचं टेक्स्चर बघा, अगदी बाजारात मिळतं ना तसं तयार झालेलं आहे. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे भाजलेले शेंगदाणे. तर शेंगदाणे एकदम खमंग असे भाजून घ्यायचे. थोडासा रंग असा पिवळसा रंग यायला पाहिजे शेंगदाण्याचा आणि पूर्ण जे सालं काढून घ्यायची आहेत आपल्याला. तर इथे मी 2 कप शेंगदाणे घेतलेले आहेत, मिक्सरच्या भांड्यात काढायचे आहेत आणि आता झाकण लावून आपण त्याचा नॉर्मल कूट जसा बनवतो ना सुरुवातीला, तसं शेंगदाण्याचा कूट आपण बनवून घ्यायचा आहे. तर आता मिक्सरमधनं मी इथे शेंगदाणे फिरवून घेतलेले आहेत आणि बघू शकता त्याचा असा कूट तयार झालेला आहे. चमचा आपल्याला घ्यायचा आहे, स्पॅच्युला घ्या किंवा आपला स्टीलचा चमचा घ्या. आपण तो जेव्हा जेव्हा आपण मिक्सरमधनं कूट फिरवून घेतो ना तेव्हा तेव्हा त्याला खालीवर शेंगदाणे करायसाठी आपल्याला लागणार आहे. तर आता पुन्हा आपण मी मिक्सरमधनं फिरवून घेत आहे. फक्त अर्धा मिनिटासाठी आपण मिक्सर चालू करणार आहोत. तर आता हे बघा, आपण शेंगण्याचा कूट तयार करतो ना तसा कूट इथे तयार झालेला आहे. आता ह्यामध्ये मी घालणार आहे 2 चमचे साखर घालायची. पुन्हा हा कूट साखर चांगला मिक्सरमध्येच आपण त्याला मिक्स करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि परत आपण अर्धा एक मिनिटासाठी मिक्सर चालू बंद करत असं आपण त्याला फिरवून घेणार आहोत. तर इथे मिक्सर आपल्याला भरपूर वापर होणार आहे मिक्सरचा. तर मिक्सर थोडा वेळ चालू करायचा, बंद करायचा, चालू करायचा, बंद करायचा. जास्त गरम झाला ना तर उगाच भांडं वगैरे खराब होण्याची शक्यता असते. म्हणून थोडा वेळेसाठी मिक्सर चालू बंद करत राहायचं आहे. आणि बघू शकता अशा प्रकारे आपलं हे शेंगदाण्याचं कूट वाटलेलं आहे, बारीक झालेलं आहे आणि हळूहळू त्यामधलं जे आहे ऑइल आहे ना ते आता बाहेर यायला सुरुवात झालेली आहे. आता ह्यामध्ये मी इथे घालणार आहे मध. तर मधसुद्धा इथे मी 2 चमचे घालत आहे. तर आपल्याकडे जे मध असतं घरात ते मध आता इथे टाकूया 2 चमचे. आणि पुन्हा आता आपण ह्याला एक मिनिटासाठी अर्धा मिनिटं फक्त फिरून घ्यायचं आहे. असं 1 मिनिटासाठी आपण फिरवून घेणार आहोत. तर आता बघा इथे पीनट बटर कसं लगेचच तयार झालेलं आहे. अगदी मस्त याचं टेक्स्चर आलेलं आहे. जर तुम्हाला असं थोडं दाटसर पाहिजे असेल ना तर असं ठेवलं तरीसुद्धा चालेल. परंतु मला थोडंसं अजून स्मूथ आणि असं सिल्की असं पीनट बटर पाहिजे, कारण की ते छान स्प्रेड करता येतं ब्रेडला म्हणा, चपातीला म्हणा. तर मी इथून पुढे अजून थोडंसं ह्याला फिरवून घेणार आहे. आणि तुम्हाला जर ह्यामध्ये ह्या शेंगदाणे वाटताना तर ह्याच्यातलं ऑइल निघतंच आहे, परंतु तुम्हाला अजून ह्याच्यापेक्षा सुद्धा स्मूथ अजून टेक्स्चर पाहिजे असेल ना तर ह्यामध्ये बटर घाला तुम्ही. तर आता इथे बघा, बटर न घालता माझं इथे मस्तपैकी पीनट बटर अगदी स्मूथ सिल्की कसलं भारी टेक्स्चर आलेलं आहे. अगदी परफेक्ट जसं बाजारात मिळतं ना तसं इथे पीनट बटर आपलं तयार झालेलं आहे. अगदी भारी, खायला तर खूपच छान लागतं. अगदी सकाळी नाश्त्याच्या वेळी तुम्ही ब्रेडला लावून देऊ शकता मुलांना. स्वतःसुद्धा खाल्लं आणि चपातीला लावून सुद्धा जरी खाल्लं ना तरी खूप भारी लागतं. तर आहे का नाही, किती सोपी पद्धत करायची. फक्त मस्त शेंगण्याचा कूट आहे ना तो छान खमंग शेंगदाणे असे भाजून घ्यायचे आणि पूर्ण शेंगण्याचे छान सालं काढून घ्यायचे बस. आणि अगदी परफेक्ट बाजारासारखं पीनट बटर आपल्या घरच्या घरी तयार होतं. मस्त हवा बंद असं डब्यामध्ये छान झाकण लावून त्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. महिनाभर आरामशीर टिकतं. तर कसं वाटलं तुम्हाला पीनट बटरचा हा व्हिडिओ? तर व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा. आणि तुम्हीसुद्धा असं भरपूर प्रोटीनने भरलेलं पीनट बटर घरच्या घरी तयार करा आणि एन्जॉय करा. धन्यवाद.